नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. दुआंसाठी उंचावले हजारो हात आणि नाशिकच्या ईदगाहवर दुमदुमला अल्लाहू अकबर. ईद उल अझहा निमित्त शहाजहानी ईदगाहवर विशेष नमाज पठण. शांतता आणि सलोख्याची दुआ. ईद उल अझहाने दिला ऐक्याचा संदेश. त्याग, समर्पण आणि सर्वश्रेष्ठ अल्लाह ताआला प्रती अढळ श्रद्धेचा संदेश देणारा पवित्र ईद उल अझहा अर्थात बकरी ईदचा सण आज नाशिकसह देशभरात धार्मिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील मशीद आणि ईदगाह परिसरात पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. नाशिकच्या ऐतिहासिक शहाजहानी ईदगाह मैदानावर सकाळी विशेष सामूहिक नमाज पठण करण्यात आले. यावेळी शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देण्यात आला. पाहूया नाशिक आवाजचा हा विशेष रिपोर्ट. नाशिक शहरातील ऐतिहासिक शहाजहानी ईदगाह परिसर आज पहाटेपासूनच भक्तिमय वातावरणाने उजळून निघाला होता. पारंपरिक पोशाखात मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने ईदगाहवर दाखल झाले. सकाळी ठीक 10 वाजता शहराचे खतीब ए शहर हाफिज हिसामुद्दीन मिया खतीब अशरफी यांच्या नेतृत्वाखाली ईद उल अझहाची विशेष सामूहिक नमाज अदा करण्यात आली. नमाज नंतर देशात शांतता, सलोखा आणि सुखसमृद्धीसाठी विशेष दुआ करण्यात आली. ईद उल अझहा हा सण हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम आणि हजरत इस्माईल अलैहिस्सलाम यांच्या महान कुर्बानीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्याग, संयम आणि अल्लाहप्रती समर्पणाचा संदेश देणारा हा सण मुस्लिम समाजात अत्यंत श्रद्धेने साजरा केला जातो. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना मिठी मारून ईदच्या शुभेच्छा दिल्या. लहान मुलांमध्येही विशेष उत्साह पाहायला मिळाला. शहरातील विविध भागांमध्ये सेवई, शीरखुर्मा आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत ईदचा आनंद साजरा करण्यात आला. दरम्यान मुस्लिम उलेमा आणि धर्मगुरूंनी समाजात शांतता, राष्ट्रीय एकात्मता आणि जातीय सलोखा कायम राखण्याचे आवाहन केले. कुर्बानीचा धार्मिक विधी पार पाडताना स्वच्छता आणि कायदा सुव्यवस्थेचे पालन करण्याचेही आवाहन करण्यात आले. मैं तमाम लोगों को आज के इस मुबारक दिन में ईद की मुबारकबाद पेश करता हूँ और जो हमारे मौलाना ज़फ़र साहब ने जो आपको हिदायत की उस पर आप ज़रूर उस पर अमल करें. अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. ईद उल अझहाच्या निमित्ताने नाशिक शहरात सर्वत्र उत्साहाचे आणि बंधुभावाचे वातावरण पाहायला मिळाले. सलग 3 दिवस चालणाऱ्या या पवित्र सणाची सांगता शनिवारी होणार आहे. नाशिक आवाज, नाशिक.